आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम जिप्सीचे जीवन गाणे. लेखन आणि निवेदन श्रेयसी वझे मंत्रवादी. नमस्कार रसिकहो. 40हून अधिक पुस्तकं, त्यातही अनेक कवितांची पुस्तकं आणि त्या प्रत्येक पुस्तकात जवळपास 50 ते 60 कविता. बरं, या कवितांचं वैविध्य देखील किती, की प्रेमकविता, निसर्ग कविता, आपल्या मनावर फुंकर घालणाऱ्या कविता, सलामसारख्या रोखठोक कविता, त्यानंतर उदासबोध सारख्या कविता ज्यातून आपल्याला खूप काही त्या शिकवून जातात, अशा वात्रटिका ज्या आपल्या टपलीत मारतात आणि बरोबर रुळावर या असं सांगत असतात. अशा अनेक कविता आपल्याला त्यांच्या दिसतात. निसर्ग कवितांचा एक खूप मोठा पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर त्यांचं अनुवादित साहित्य, त्यामध्ये सुद्धा मीरा, कबीर, सूरदास हे प्रामुख्याने, त्या प्रत्येकासाठी दीर्घ प्रस्तावना आणि तीसुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण अशी. ललित लेखसंग्रह, कथारूपी महाभारताचे 2 खंड, शेक्सपियरची 2 नाटकं मुळाबरहुकूम भाषांतरित केलेली आणि प्रसंगानुरूप अनेक लेख, त्यांच्या गाजलेल्या अनेक मुलाखती. किती आणि काय घ्यायचं असा आपल्या मनाला प्रश्न पडतो. इतकं प्रचंड साहित्य कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं आपल्याला दिसायला लागतं. एक जिप्सी, त्यांना कधीच कुठल्या एका विषयात, एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये अडकून पडायला त्यांना आवडलं नाही. कवितेचे सुद्धा अनेक वेगवेगळे बंध, साचे त्यांनी उलगडले, अनुभवले आणि ते आपल्यासमोर मांडले देखील. म्हणजे जो पहिला त्यांचा कविता संग्रह आहे, धारा नृत्य, त्या कविता संग्रहामध्ये त्यांनी स्वतःच असं म्हटलंय की या कवितांवर त्यांची जी 2 प्रेरणास्थानं होती, कविवर्य बाभ बोरकर आणि कुसुमाग्रज यांचा खूप प्रमाणात प्रभाव आपल्याला दिसतो, त्यांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. पण त्यानंतर जो त्यांचा दुसरा कविता संग्रह आला, जो जिप्सी या नावाने प्रसिद्ध झाला, त्यामध्ये मात्र मंगेश पाडगावकरांना त्यांची स्वतःची शैली गवसलेली आपल्याला आढळून येते. स्वतःला वेगवेगळी आव्हानं देत वेगवेगळे साहित्य आणि काव्य प्रकार रसिकांसमोर ते मोठ्या ताकदीने मांडत राहिले. त्यांच्या शब्दाला ना खरेपणाचं वजन होतं आणि म्हणूनच ते जे म्हणतात की भेटे रस्त्यात गोसावी, ठेवी हातावर राख, म्हणे आज दिसत आहे उद्या होणार ते खाक, मीही थांबविले त्याला आणि वाकून खालती, उचलली हळूवार गवताची 2 पाती, गोसाव्याच्या हातावर ठेविली मी 2 पाती, त्याला म्हणालो राखेला करी हिरवी ही माती. असा हिरवा हात आणि हिरवं मन त्यांनी आयुष्यभर जपलं आणि या आपल्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करायला आपल्याला शिकवलं. आणि त्यांच्या गाण्यातून सुद्धा त्यांनी हाच संदेश दिला की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांना अनेकांनी बोलतं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक नाव मला घ्यायला लागेल, ते म्हणजे कवी शंकर वैद्य यांचं. त्यांनी एकदा प्रदीर्घ मुलाखत घेतली होती आणि त्यात त्यांनी विचारलं की कवी व्हायचं असं तुम्ही केव्हा ठरवलं आणि का ठरवलं. पाडगावकर म्हणतात, गंमत अशी की कवी व्हायचं असं जेव्हा मी ठरवलं किंवा माझ्या मनाने घेतलं, तेव्हा मी एकही कविता लिहिलेली नव्हती. माझी आई कविता लिहित असे आणि तिचे वडीलही कविता, नाटक लिहित असत. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे कळलं की पाडगावकर काकांच्या मनामध्ये जी कविता पेरली गेली लहानपणी, ती त्यांच्या आईकडून आणि त्यांच्या नकळत्या वयात गोविंदाग्रजांसारख्या अनेक दिग्गजांच्या साहित्याचा स्पर्श त्यांच्या मनाला झाला आणि त्यातून कितीतरी काय त्यांना गवसत गेलं. वृत्त, मात्रा, छंद, मीटर यासाठी कधीही त्यांना झगडावं लागलं नाही किंवा त्याचं वेगळं प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागलं नाही. कारण पाडगावकर काकाच म्हणतात की तुम्हाला जर उत्तम कविता लिहायची असेल तर त्यासाठीची सगळ्यात पहिली अट असते ती म्हणजे तुम्ही समजून घेऊन ऐकणं आणि तुमचं प्रचंड असलेलं वाचन. या 2 गोष्टी तुम्हाला उत्तम कवी होण्यासाठी मदत करतात. मी तेव्हा 6-7 वर्षांचा असेन. मी माझ्या आईचा हुकमी श्रोता होतो. कविता आई मला वाचून दाखवीत असे. केशवसूत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता मी त्या काळात तिच्या तोंडून ऐकल्या. त्या कविता कळण्याचं माझं ते वय नव्हतं. आई तल्लीन होऊन त्या कविता वाचायची आणि कधीतरी मला म्हणायची, मंग्या तू असो मोठो कवी हो बरे. कवी होणं म्हणजे काय हे कळत नसूनही आईच्या प्रेमापोटी मी ठरवूनही टाकलं की आपण कवी व्हायचं. आणि तो जो निश्चय तेव्हा त्यांनी केला होता
तो त्यांनी आयुष्यभर पाळला आणि केवळ कवी व्हायचं आणि कवितेवर अर्थार्जन करायचं म्हणून ते कवी झाले नाहीत, तर ते त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी आणि आईला मनातल्या मनात दिलेल्या वचनासाठी कवी झाले. त्यानंतर दुसरा संस्कार लहानपणीच त्यांच्या मनावर जो झाला तो म्हणजे निसर्गाचा. वेंगुर्ल्यासारख्या निसर्गरम्य वातावरणात त्यांचं अख्खं बालपण गेलं आणि त्यामुळे तो निसर्ग ते भरभरून जगले, इतकं की त्यांच्या कवितांमध्ये अगदी अखेरपर्यंत त्या निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रतिमा, वेगवेगळी रूपं डोकावत राहिली आणि आपल्याला संमोहित करत राहिली. त्यांच्या कितीतरी गाण्यांमध्ये ही रूपं खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या भेटीला येतात आणि त्याचा संदर्भ जेव्हा ते देतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला असा उलगडतो की सावर रे सारखं गाणं. आपल्याला ते एखादं प्रेमगीत वाटतं, पण खरी गंमत वेगळीच आहे. लहानपणी वेंगुर्ल्याला मोठ्या मोठ्या झाडांवर, उंच उंच झाडांवर झोके टांगलेले असायचे आणि गावातली दांडगट मुलं छोट्याशा मंगेश पाडगावकरांना जबरदस्तीने उचलून त्या झोक्यावर बसवायची आणि उंच उंच झोके द्यायची. त्या सगळ्या प्रकाराची मंगेश पाडगावकरांना प्रचंड भीती बसली होती मनात आणि त्यामुळे एकंदरीतच झुल्याबद्दल काही फार विशेष प्रेम त्यांच्या मनात खरं तर कधी नव्हतं आणि त्यातून मोठेपणी त्यांनी हे गाणं लिहिलं. सावर रे उंच उंच झुला, सुख मला भिवविते सांगू कसे तुला. इतकी सुंदर रचना या रूपात एका वेगळ्याच अर्थाने आपल्या भेटीला आली आणि त्यानंतर लताबाईंच्या आवाजात ती अजरामर झाली. शब्दांसाठी, वृत्तांसाठी पाडगावकरांना कधी अडून बसावं लागलं नाही. गुणगुणण्याचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाले होते, कारण एखादी कविता, एखादं गाणं आवडलं की स्वतःशीच गुणगुणत राहण्याची त्यांना सवय होती आणि त्या संस्काराचं फार मोठं मोल होतं. गणमात्रांचं व्याकरण न घोकताही ते ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. त्यात कुठलीही खटपट नव्हती, खटाटोप नव्हता, फक्त होती ती कवितेवरची अनिवार्य भक्ती. ते म्हणतात, छंदोरचना ही गणमात्रांची कोष्टकं पाठ करून करता येत नाही. त्यासाठी कान तयार व्हावा लागतो आणि तो कान त्यांचा बालपणापासूनच तयार होता. धारा नृत्य या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातल्या कविता जरी तुम्ही वाचल्यात तरी आपल्याला लक्षात येईल की किती शब्दसंपदा आणि शब्दांचं तेज त्यांच्याकडे किती होतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर, वीज तू होऊ नये गे अग्नी तू होऊ नये, आतला अंधार हा जाळीत ये, प्रेम माझे वासनांनी होय जेव्हा आंधळे, अनविलासी अंतरीची ध्येय मूर्ती काजळे, माझी या प्राणातुनी ध्यानातुनी गे उज्ज्वले, चिन्मयी ज्योतिर्मयी तू जागृती होऊ नये, आतला अंधार हा जाळीत ये, शक्ती माझी दीन जेव्हा होऊनी दासापरी, हीन माझ्या लालसांची आंधळी सेवा करी, उग्र तू कल्पांतीच्या ज्वाळातुनी काली परी, अंतरीच्या दानवांचे वक्षगे भेदित ये, आतला अंधार हा जाळीत ये, मोहरे उल्हासमूर्ती सृष्टी माझ्या भोवती, अनऋतू आनंदगीती अंतरी आलापिती, विश्वयात्रा चालली ही पूर्ण त्या स्वप्नाप्रती, दिव्य त्या स्वप्नांतरीची सांगता होऊ नये, आतला अंधार हा जाळीत ये. ही जी प्रेरणा आहे, ही जी सकारात्मक वृत्ती आहे आणि जीवनाला, आयुष्याला पूर्ण ताकदीनिशी भिडण्याची ही जी तयारी आहे, मनाची वृत्ती आहे, ही त्यांनी पहिल्यापासून जपली आणि अगदी त्यांच्या अखेरच्या वहीपर्यंत त्यांनी ती जपली. अखेरची वही हा त्यांचा अखेरचा काव्यसंग्रह आणि त्यानंतरही त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या कविता जर तुम्ही छापल्यात तर त्या कविता संग्रहाला पुनर्जन्म असं नाव द्या, हेही त्यांनी उद्धृत करून ठेवलं होतं. म्हणजे थोडक्यात अखेरपर्यंत त्यांची ही सकारात्मकता त्यांच्या मनातून किंचितही पुसली गेली नव्हती. याच सकारात्मकतेला स्मरून त्यांचं आणखी एक सुंदर गीत ऐकूया, पण त्यापूर्वी ऐकूया सुप्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका मंगलाताई खाडीलकर त्यांच्याविषयी काय म्हणतायत. नमस्कार. आनंद यात्री कविवर्य मंगेश पाडगावकर, त्यांची पहिली कविता जिचा खूप गवगवा झाला, करी माझ्या दीपयुगाचा रे असं म्हणत त्यांची कविता आली. त्यांचे 1950, 1953, 1957 मध्ये पहिले 3 कविता संग्रह जेव्हा आले तेव्हा एक कवी म्हणून या निसर्गासोबत त्यांची स्वतंत्र वाटचाल कशी झाली तेही अभ्यासकाला फार चांगल्या रीतीनं उमगू लागलं. म्हणजे मला आजही त्यांची निर्मितीवरचं गूढ सांगणारी एक कविता
नेहमी आठवते. म्हणजे ते असं म्हणतात की लवून घेतले आषाढाने, ज्या क्षणी या मातीचे चुंबन, विसरुनी मी पण आकाशाने, दिले धरेला दृढ आलिंगन, त्याच क्षणी मी अमर जाहलो, त्याच क्षणी मी अमर जाहलो, लंघुनिया मरणाचे कुंपण, मरण विरखळे अमरपणातच, जिंकुनी घेता सृजनाचा क्षण. त्यांच्या कवितेनं आपल्या रसिकत्वाला जसं आवाहन केलेलं आहे, तसंच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, रंग, ताल, लय यांची जादू पसरवणाऱ्या प्रतिमा त्यांनी आपल्या कवितांमध्ये वापरल्या, त्यांनी आपल्या गीतांमध्ये वापरल्या आणि खरोखर रसिक म्हणून, श्रोते म्हणून आपण सगळेच थरारून गेलो. आज आपण म्हणतोच की निसर्ग ही त्यांच्या कवितेची पहिली प्रेरणा. कोकणातल्या निसर्गानं आपले रंग त्यांच्या अनुभवात खूप बालपणीच मिसळलेले आहेत. त्यांच्या भावनांना ताल दिलेला आहे, लय दिलेली आहे. माझ्या नशिबानं मी त्यांच्या अनेक मुलाखती महाराष्ट्रभर घेतल्या. प्रत्येक मुलाखतीने एक वेगळा आनंद दिला. अत्यंत आनंदात असणारे कविवर्य पाडगावकर कवितेचे सगळे प्रकार इतक्या सहजपणे हाताळत, इतक्या सहजपणे त्यांचीच कविता त्यांच्या ओठावर येई आणि ती रसिकांपर्यंत जाई. म्हणजे मला नेहमी त्यांच्या कवितांचा, गीतांचा विचार करत असताना असं वाटतं की एकही कवितेचा प्रकार हाताळायचा त्यांनी ठेवला नाही. पण त्यांची गीतं ऐकताना ती आपल्याला हवी हवीशी का वाटतात? तर त्यांच्या गाण्यामध्ये एक सुगम निवेदन असतं, स्वगत असतं, संवाद असतो, हळूवार अशी कुजबूज असते, गुणगुण असतं, अर्थपूर्ण विराम सुद्धा असतो. त्यासाठी यशवंत देव किंवा खळे यांनी दिलेल्या चाली किंवा बाबूजींनी गायलेली त्यांची गाणी यांचाही प्रभाव असतो. पण पाडगावकरांचं गाणं कसं जातं तर ते समर्थ गळ्यातून रसिकांच्या मनात पोहोचून सुप्रतिष्ठित होतं. तेव्हा रसिक सुद्धा या त्या सुगम निवेदनामुळे त्यांचे शब्द बकुळीच्या फुलासारखं जपून ठेवतात. सुंदर निसर्गचित्र, ज्या निसर्गचित्रांनी आपल्याला वेड लावलंय, आपली सांस्कृतिक इयत्ता उंचावलेली आहे. पाण्यातनं वाहणारं चांदणं, शांत शांत उत्तर रात्र, श्रावणात बरसणारा निळा मेघ, ती आपल्या गात्रागात्रात फुललेली इंद्रधनुष्य, फुलांची अशी वाकलेली डहाळी, ही सगळी आपल्या नजरेसमोर उभी राहणारी निसर्गचित्र आपल्या मनामध्येच एखाद्या जपानी रेखाचित्रासारखी किंवा त्यांच्या त्या साकुरासारखी कधी कायमची गडद होऊन जातात, आपल्याला कळत सुद्धा नाही. एखाद्या दाटलेल्या उदास धुक्यामध्ये मूक झाडं पाहणारा असा विरागी किनारा त्यांचीच कविता आपल्याला देते आणि त्यामुळे तो एक वेगळा मूड आपल्याला मिळतो. मला नेहमी असं वाटतं की त्यांची कविता, त्यांचं गाणं ही आपल्याला एक संपूर्ण अनुभव देतं जीवनाचा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा हात असलेले त्यांचे गुरु म्हणजे प्राध्यापक वाल कुलकर्णी. कुलकर्णी सर असं म्हणतात की बालकवींप्रमाणे पाडगावकर निसर्गात सहजतः रंगून जातात. निसर्गाची बदलती रूपं अवलोकणं, त्यातल्या रंग, रूप, गंध, छाया, प्रकाश, निसर्गातल्या सूक्ष्म हालचाली यांचं कविमनाने निरीक्षण करणं हा त्यांच्या मनाचा सहज धर्म. निसर्गाशी घडलेला हा हृदयसंवाद ते तितक्याच सुंदर शब्दात मांडतात आणि त्याची सुंदर कविताच होऊन जाते. सर झेलीत झेलीत एक पाखरू उडाले, तारू ओल्या किरणांचे निळ्या स्वप्नात बुडाले, किंवा घन वळले कुरणावर भिजले बगळे, मनातून हलले शुभ्र शब्दांचे हे ओले पंखच सगळे. भिजायचं कसं हे ज्याला कळतं, रुजायचं कसं हे त्यालाच कळतं, असं म्हणताना पाडगावकर काका आणखी एका कवितेत म्हणतात, प्रेम आणि निसर्ग हे त्यांच्या कवितेत कसे एकरूप होऊन जातात बघा. तू उधळावे पाकळ्यातले निर्मळ मार्दव, सदा फुली परी सदा तुझे फुलणारे लाघव, तुझी गूढता मध्यरात्रीच्या आकाशापरी, पटवितो ओळख पसरत यावी स्निग्ध अंतरी. निसर्गात ते रममाण होऊन जातात आणि आपल्यालाही त्यांच्या कवितांमधून या निसर्गाचं लोभस दर्शन ते घडवत असतात. वेंगुर्ल्याबद्दल त्यांना विशेष प्रेम त्यांच्या मनात सदैव होतं आणि त्यातूनच त्यांच्या बोलगाण्यामध्ये जन्माला आलेली कविता म्हणजे वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचो पाऊस कसो माया करीत यायचो, सरींनी लाड करीत माका कुशीत घ्यायचो. बाळपण माझं सगळं भिजैल तेनी, आई सारख्या माका थोपटून निजैल त्याने.
माका जाग येत म्हणून हळूच निघून जायचो. वेंगुर्ल्याचो पावस कसो माया करीत यायचो. सरींनी लाड करीत माका कुशीत घ्यायचो. वाळूची रुतली काळी होडकी, वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून नाहीत. उंचाडे फकीर माड चिंब भिजून जायत. झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर न्हायचो. वेंगुर्ल्याचो पाऊस कसो माया करीत यायचो. सरींनी लाड करीत माका कुशीत घ्यायचो. लाल लाल कौलारार थेंबुणी फुलायची. हिरवी हिरवी गाणी होऊन झाडा सगळी झुलायची. येरे येरे पावसा असा माझ्या सुरात गायचो. वेंगुर्ल्याचो पाऊस कसो माया करीत यायचो आणि सरींनी लाड करीत माका कुशीत घ्यायचो. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळा बुडायचा, पांढऱ्या शुभ्र बगळो होऊन माझा मन उडायचा. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळा व्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसो माया करीत यायचो. सरींनी लाड करीत माका कुशीत घ्यायचो. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी प्रत्येक गाणं, प्रत्येक कविता ही अशा शब्दांमध्ये लिहिली की आपल्या मनाला थेट स्पर्श करून जाण्याची ताकद त्या शब्दांमध्ये होती. आणि म्हणूनच ती गाणी स्वरबद्ध करण्यासाठी संगीतकार तेव्हाही उत्सुक होते आणि आजच्या पिढीचे संगीतकारही तितकेच उत्सुक असतात. आणि त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार मंदार आपटे. मंदार आणि काका ह्यांची अनेकदा भेट झालेली आहे आणि त्या प्रत्येक भेटीत पाडगावकर काकांच्या आशीर्वादाचा आणि स्नेहाचा लाभ मंदारला झालेला आहे. आणि इतका की काकांनी त्याला पूर्ण मुभा आणि मोकळीक दिली होती की तू इतकं सुंदर पद्धतीने शब्दांना न्याय देत संगीत देतोस की तू माझं कुठलंही गाणं, माझी कुठलीही कविता मला न सांगता, न विचारता अगदी निवडलीस आणि स्वरबद्ध केलीस तरी माझे तुला त्यासाठी आशीर्वादच असणार आहेत. आधी आपण मंदारचं मनोगत ऐकूया आणि त्यानंतर ऐकूया त्यांनीच स्वरबद्ध केलेलं एक सुंदर गाणं. 2004 साली मी माझी पहिली CD रिलीज केली, दूर राहिला गाव. ते मंगेश पाडगावकर यांचंच काव्य होतं. ते 2015 अगदी ते जाईपर्यंत म्हणजे जवळपास 11 वर्षाचा तर नक्कीच मला त्यांचा सहवास लाभला. त्यांची गाणी स्वरबद्ध करण्याचं भाग्य तर मला लाभलंच, पण त्यांच्याबरोबर प्रवास करून त्यांनी लिहिलेल्या कवितांच्या गाण्यांचे कार्यक्रम करण्याची संधीसुद्धा मला लाभली. आणि एखादी व्यक्ती असं आपण म्हणतो की भरभरून आयुष्य जगली, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, पण मला असं वाटतं की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाणं नुसतं त्यांनी लिहिलं नाही, तर हे गाणं ते स्वतः जगले. आणि तेच जगले असं नाही तर अरुण दाते ज्यांनी हे गीत गायलं किंवा संगीतकार यशवंत देव ज्यांनी हे गाणं स्वरबद्ध केलं, असे तिघही जण, ह्या तिघांकडे जर तुम्ही बघितलं तर या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असंच ते आयुष्य जगलेले आहेत. मी आत्तापर्यंत जितकी गाणी स्वरबद्ध केली, जो काही माझा सांगीतिक प्रवास आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक स्वरबद्ध केलेली गाणी ही मंगेश पाडगावकरांची आहेत. आपण नेहमी असं म्हणतो की कोणत्याही गाण्याची एक कुंडली असते. अनेक वेळेला गाणी स्वरबद्ध केलेली असतात किंवा नुसते मुखडे स्वरबद्ध झालेले असतात, पण ते गाणं प्रकाशित होत नसतं. असं आपण म्हणतो की त्या गाण्याची एक वेळ यावी लागते. आणि जर एखाद्या गाण्याची कुंडली असेल तर त्या कुंडलीमध्ये मंगेश पाडगावकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे आणि अरुण दाते हे ग्रह एकमेकांना अत्यंत पूरक असे एकत्र आल्यामुळे इतकी सुंदर गाणी आपल्या समोर येऊ शकली. आणि त्यानिमित्त मी फक्त काकांचेच नाही तर या चौघांचेही मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचं सांगीतिक आयुष्य समृद्ध केलं. केशवसुतांना आपण मराठी नवकवितेचे जनक म्हणतो. त्यांची ही परंपरा अनेक कवींनी समर्थपणे चालवली, वाढवली, पण अगदी तळागाळात कविता पोहोचवली आणि रसिकांमुख केली ती म्हणजे पाडगावकरांनी. मंगेश पाडगावकरांमुळे मराठी कवितेला ग्लॅमर मिळालं असं जर मी म्हटलं तर ते अजिबातच चुकीचं ठरणार नाही. पाडगावकर, करंदीकर आणि बापट या त्रयींनी मराठी कविता सर्वदूर पोहोचवली आणि अतिशय लोकप्रिय केली. महाराष्ट्रात तर असं एकही खेडं, गाव, तालुका, शहर, संस्था, मंडळ नसेल की जिथे या त्रयीचा कार्यक्रम झाला नाही. विंदा होते मार्क्सवादी, वसंत बापट समाजवादी, पण पाडगावकरांनी मात्र जीवनवाद आपलासा केला. या त्रयींनी कवितेची सांस्कृतिक लोकशाही रुजवली. त्यांनी कवीला आणि कवितेला
प्रतिष्ठा मिळवून दिली आणि हे करताना रसिकांना आणि रसिकतेला महत्त्व दिलं. कवितेला सवंगतेचा स्पर्श होऊ दिला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मुळात पैसे देऊन, पैसे मोजून, बिदागी घेऊन कविता ऐकण्याची आणि ऐकवण्याची सवय त्यांनी सगळ्या रसिकांना लावली. ह्यातली सगळ्यातली एक गंमत अशी होती की आपण तिघेजण एकत्र येऊन कार्यक्रम करूया असं त्यांनी स्वतः ठरवलेलंच नव्हतं. पण त्या तिघांचीही शैली एवढी वेगळी आणि रोचक होती की रसिकांनी आणि आयोजकांनीच हे ठरवलं की आम्हाला तुमच्या तिघांचाही एकत्र कार्यक्रम हवा आहे. आणि ते आवडतंय म्हटल्यावर आयोजकसुद्धा कुठेही कवितांचा कार्यक्रम करायचा झाला की त्या तिघांना एकत्र बोलवायचे. कधी काळी असं व्हायचं की त्या तिघांपैकी एखादं कोणीतरी नसायचं, तेव्हा त्या कलाकारांपेक्षा रसिकांना आणि आयोजकांनाच जास्त चुटपुट लागून राहायची की अरे आज हे तिघे नाही आहेत कविता सादर करायला. इतकं या त्रयीचं गारूड सगळ्या रसिकांवर होतं. या तिघांची मैत्रीसुद्धा अतिशय अनोखी होती. एका लेखामध्ये पाडगावकर काका असं म्हणतात की आम्ही तिघं जर एकत्र भेटलो असू आणि कोणी आम्हाला तेव्हा बघितलं तर त्यांना चुकूनही वाटणार नाही की आम्ही तिघेजणं कवी आहोत आणि कवितांचे कार्यक्रम वगैरे करतो. कारण तिघं आम्ही एकत्र असताना अक्षरशः हमरी तुमरीवर येऊन आम्ही भांडायचो, वाटेल त्या विषयावरनं वाद घालायचो, पण आमचे सूर जुळायचे ते मात्र एका गोष्टीत, आणि ती गोष्ट म्हणजे खादाडी. आम्ही तिघंही जातीचे खाद्यप्रेमी. त्यामुळे जिथे कुठे जाऊ, जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे वेगळं काय मिळतं आणि आपली क्षुधा शांती उत्तम प्रकारे कुठे होईल हे मात्र त्या तिघांनाही छान ठाऊक असायचं. या बाबतीत त्या तिघांचंही अगदी एकमत व्हायचं. थोडक्यात कवितेचं एक वेगळं युग पाडगावकर, करंदीकर आणि बापट या त्रयींनी निर्माण केलं आणि ते युग पुढे नेताना आजच्या कवींना एक भक्कम पाया मिळाला, एक भक्कम आधार लाभला असं मला वाटतं. जेव्हा पाडगावकर काकांनी वेगवेगळे कवितांचे प्रकार हाताळले तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचा पहिला श्रोता म्हणजे यशोदाताई, त्यांची धर्मपत्नी. यशोदाताईंना ते कुठलीही कविता लिहिली की वाचून दाखवायचे आणि त्यांचं मत घ्यायचे. तसंच बोलगाण्यांच्या वेळेला सुद्धा त्यांनी यशोदाताईंना विचारलं होतं की कशा वाटतायत या कविता, कारण एकाच साच्यात अडकून त्यांना कंटाळा आला होता. तेव्हा यशोदाताईंचं खरं तर मत असं होतं की आता तुमच्या या सगळ्या कविता, ही प्रेमगीतं इतकी प्रसिद्ध होत आहेत, तर आता हा वेगळा प्रकार, हा वेगळा प्रयोग कशासाठी? उगाच लोकांची टीका तुम्ही कशाला ओढवून घेताय तुमच्यावर? पण पाडगावकर काकांना मात्र त्या स्वतःच्या बोलगाणीमधल्या कविता अतिशय आवडल्या होत्या आणि म्हणून बोलगाणी हा कविता संग्रह सगळ्या रसिकांसमोर आला आणि त्या कविता संग्रहाने अक्षरशः इतिहास घडवला. इतक्या आवृत्त्या त्या कविता संग्रहाच्या प्रकाशित झाल्या. आत्ताच्या आपल्या या बोलण्यामध्ये यशोदाताईंचा उल्लेख आला तर एक गाणं आणि एक आठवण माझ्या मनात जागी झाली. यशोदाताई एकदा न्हायल्या होत्या आणि गच्चीमध्ये केस वाळवत उभ्या होत्या आणि तेव्हा येणाऱ्या वाऱ्यावर त्यांच्या बटा हळुवार उडत होत्या. ते दृश्य बघून पाडगावकर काकांना एक अप्रतिम असं प्रेमगीत सुचलं, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा. आणि त्यानंतर सुरेश वाडकर यांच्या मखमली आवाजात सगळ्या रसिकांपर्यंत हे गाणं पोचलं. मंगेश पाडगावकर हे घरी कसे होते याबद्दलचं कुतूहल अनेकांच्या मनात सातत्याने होतं आणि अजूनही आहे. तेव्हा आम्ही अंजलीताईंनाच बोलतं केलं, म्हणजे त्यांच्या सुकन्या अंजली पाडगावकर कुलकर्णी. बाबांचा मला प्रदीर्घ सहवास मिळाला. त्यांच्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. त्यातली एक छानशी आठवण तुम्हाला मी सांगते. पूर्वी मी कविता लिहितच. एकदा बाबा घरी आले. त्यांनी माझी ती वही पाहिली आणि मी एक चांदणी म्हणून त्याच्यात कविता लिहित होते. मी खोलीतून बाहेर येऊन जर बघते तर त्यांनी ती कविता पूर्ण केलेली होती. आधी मी माझी कविता वाचते, मग बाबांची. कवितेचं नाव आहे मोकळी. षटकोनात चांदणी राहील कशी, राहील कशी, लुकलुक तिची, लुकलुक तिची, षटकोना साहिल कशी, साहिल कशी, चौकोना तिला तू बांधशील कशी, बांधशील कशी, तडफड तिची, तडफड तिची, चौकोनाला उमजेल कशी, उमजेल कशी. आता बाबांनी पूर्ण केलेल्या अप्रतिम ओळी. म्हणून तिला सोडून दे,
प्रकाशाची रेषाची फक्त तुझ्याशी जोडून घे. आता बाबांबद्दल जर सांगायचं तर ते कवी म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते बाबा म्हणून कसे होते हे थोडंसं सांगते. बाबा स्वभावाने खरं सांगायचं तर खूप तापट होते आणि कविता इतक्या सुंदर सुंदर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, प्रेमकविता, निसर्ग कविता. पण त्या सगळ्या कविता कोणाला खोटं वाटेल त्यांनी खोलीत बसून एका त्यांच्या कॉटवर लिहिलेल्या आहेत. आणि कविता लिहित असताना जर मी किंवा माझा भाऊ आम्ही बाहेर जर काही दंगा केला, कारण आम्ही लहान होतो, तर ते अत्यंत चिडायचे आणि आम्ही खूप ओरडा खायचो. बाकी बाबा म्हणून ते खूप प्रेमळ होते. माझ्या लग्नाच्या वेळची मी एक आठवण सांगते. मी त्यांच्याकडे हट्ट केला की माझ्यासाठी मंगलाष्टक मला लिहून द्या. ते मला म्हणाले मी असलं काही करणार नाही. पण लग्नाच्या आधी 4 दिवस त्यांनी माझ्या हातात मंगलाष्टक लिहिलेला कागद दिला. त्यातलं एक कडवं मी तुमच्यासाठी म्हणते. अंजू बाल्य तुझे नितांत हसरे डोळ्यापुढे राहिले, हा आनंद समग्र जीवन भरो, हे स्वप्न मी पाहिले. झाले स्वप्न खरे अचानक असे, आता वधू तू प्रिया, माझे हे घर गात आज सुटले, कुर्यात सदा मंगलम, कुर्यात सदा मंगलम. आणखी भाग्ययोग तो काय असू शकतो. कविवर्य मंगेश पाडगावकर त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारात आणि त्यांच्या प्रत्येक कवितेत कायम मध्यवर्ती राहिलेला आहे, तो म्हणजे माणूस. आणि म्हणूनच ते लिहितात कविता माणसांच्या माणसांसाठी. या त्यांच्या कविता संग्रहात गाणं माणसांचं माणसांसाठी. मी गाणं गातोय, ऐकताय ना, मी गाणं गातोय. अहो कानवाले, अहो ध्यानवाले, अहो गल्लीच्या नाक्यावरचे पानवाले. कोणी असो, पिशवी असो की गोणी असो, शेजार असो की बाजार असो, माणसांचं गाणं गातोय. ऐकताय ना, मी गाणं गातोय. माझी माणसं आहेत सगळी, माझी माणसं आहेत. उपाशी रोडकी माणसं, तापल्या उन्हात बोडकी माणसं, रडकी माणसं, चिडकी माणसं, भ्याली माणसं, प्याली माणसं, नियतीने उकिरड्यावर टाकलेली माणसं, देवळांपुढे रांगा लावून वाकलेली माणसं, मांडव घालून मेजवानी झोडणारी माणसं, मैदानावर गर्दीसमोर डरकाळ्या फोडणारी माणसं. काही माणसं प्यादी असतात, काही माणसं कंटाळवाणी यादी असतात. टाचेखाली बांगड्यांसारखी फुटणारी माणसं, तरीही राखेतून उठणारी माणसं. माझी माणसं आहेत सगळी, माझी माणसं आहेत, त्यांचंच गाणं गातोय. ऐकताय ना, मी गाणं गातोय. सांगतेकडे येताना रसिक हो, मला असं वाटतं की ज्या जिप्सीबद्दल आपण बोललो त्या जिप्सीचं वर्णन करताना मला म्हणावं लागेल, गडद रंगाची सफारी, पाडगावकरी दाढी, जगण्याबद्दल विलक्षण कुतूहल साठवलेले जाड चष्म्यातून लुकलुकणारे डोळे, मिश्किल हसू आणि त्याहीपेक्षा मिश्किल असा हजरजबाबीपणा, रोजचा अभ्यास, भाषेवर नितांत प्रेम, निसर्गाची ओढ, माणुसकीवर विश्वास, शिस्तप्रिय वागणूक, मनमुराद जगणं, जातीचे खवय्ये, कवितेशी एकनिष्ठ नातं आणि रसिकांशी आपलेपणानं संवाद ही कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एकूण व्यक्तिमत्वाची काही ठळक लक्षणं. एका कवितेतूनच त्यांना मी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या नावाच्या अद्याक्षरांवरून सुचत गेलेल्या या ओळी आहेत. मंगलमय शब्दांनी रचिल्या मंगल कविता, गेय सुरेल क्षणांची वाहत येई सरिता. शमवून मनीची दुःखे ही दावी वाट सुखाची, पाहून शब्द सुमांना मनी उधळण सौभाग्याची. डवरून येता गंध हे भाव सुशोभित झाले, गाताना गीत तुझे तव शब्दच धावून आले. वर रूपक उपमा वृत्ते मात्रा छंदांचे नाते, करकरात घेऊन येती हे सुभग रेशमी धागे. रक्ताचे नाते त्यांचे शब्दांशी थेट इमान,
हे देणे मंगेशाचे अन कवितेचा सन्मान, हे देणे मंगेशाचे अन कवितेचा सन्मान. श्रोते हो, कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम जिप्सीचे जीवनगाणे आत्ताच आपण ऐकला. लेखन आणि निवेदन केलं होतं श्रेयसी वझे मंत्रवादी यांनी. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.